हॅलो, नमस्ते ऑल. फिटनेस को सारिका हेअर. हळदीचे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत. हळद हे एक सुपर फूड आहे आपण आपल्या आहारामध्ये समावेश करण्यासाठी. हळदीचे बरेचसे औषधी गुणधर्म अगदी थोडेफार तरी सगळ्यांना माहितीच असतात. हळद ही एक अँटीसेप्टिक आहे. जखम झाली तर आपण लावतो किंवा काही लागलं तर त्याचा लेप देतो, तर किंवा सर्दी खोकला अशा बऱ्याच याच्यामध्ये वापरतो. हे सगळे थोडेफार तर औषधी गुणधर्म हे सगळ्यांना माहितीच आहेत. तर अजून असे काय काय औषधी गुणधर्म आहेत की जे आपल्याला माहिती नाही आहेत, तर ह्या सगळ्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिवाय आपण हळद आपल्या रोजच्या भाज्यांमध्ये जेवणामध्ये वापरतो, पण अजून कुठल्या कुठल्या प्रकाराने आपण आपल्या आहारामध्ये हे सुपरफूड हळद याचा समावेश करू शकतो की ह्याचे आपल्याला अजून जास्तीत जास्त फायदे होतील, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीला शिवाय बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार. हळद हा भारतीय संस्कृतीमध्ये मसाल्याचा पदार्थ आहे आणि कित्येक वर्षांपासून आपण या हळदीला आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणि आपल्या आहारामध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे हळदीमध्ये खूप साऱ्या हिलिंग प्रॉपर्टीज आहेत. हृदयाचे आजार, श्वसन संस्थेचे आजार, अर्थरायटिस, तर यासारखे आजार कमी करण्यासाठी हळदीचा एका औषधासारखा वापर केलेला दिसून येईल. सोबतच शरीरांतर्गत जी सूज आहे तर ती कमी करण्यासाठीही कमी करण्याचे हळदीमध्ये प्रॉपर्टीज आहेत. शिवाय आपल्या शरीरामध्ये वेळोवेळी काही विषारी द्रव्ये तयार होतात आणि आपल्या शरीरामध्ये ही जी विषारी द्रव्ये तयार होतात तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आणि पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो आणि हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी हळद मदत करते. तर हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि ही शरीरांतर्गत सूज तर ही बऱ्याच आजारांची मूळ कारणं आहेत आणि हे कमी करण्यासाठी हळद खूप फायदेशीर आहे, मदत करते. तसेच हळदीमध्ये काही अँटी एजिंग प्रॉपर्टी सुद्धा आहेत. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यामध्ये हे सगळे औषधी गुणधर्म आहेत. हळदीमध्ये या घटकासोबतच अजून बरेच काही असे घटक आहेत की ज्याच्या औषधी प्रॉपर्टीज आहेत, पण कर्क्युमिन हा याच्यातला महत्त्वाचा की ज्याच्यामध्ये जास्त औषधी गुणधर्म आहेत. हे जे कर्क्युमिन आहे हे आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषलं गेलं तरच त्याचे जे सगळे फायदे आहेत ते आपल्याला मिळतात. पण प्रॉब्लेम हा आहे की कर्क्युमिन हे आपल्या शरीरामध्ये शोषलं जाण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे आणि याचं सायंटिफिक कारण म्हणजे ची लो बायो अवेलेबिलिटी. त्यामुळे आपण आपल्या जेवणातून किंवा भाज्यांमधून जे हळद घेतो तर त्याच्यातलं जे कर्क्युमिन आहे तर ते आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणामध्ये शोषलं जातं. हे जे कर्क्युमिन आहे ते आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त शोषलं जावं आणि त्याचे चांगले फायदे व्हावेत, तर याच्यासाठी आपण काही आता टिप्स पाहूयात. हळदीमध्ये कर्क्युमिन आहेत. अलीकडे बाजारामध्ये अशा सेपरेट कर्क्युमिनच्या टॅबलेटही मिळतात, पण ह्याच्यामधलं जे कर्क्युमिन आहे तर ते आपल्या शरीरामध्ये चांगलं ॲब्सॉर्ब होतं का, तर हा पण एक प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे अशा टॅबलेट न घेता आपल्या घरामध्ये जी हळद असते ती जर आपण योग्य पद्धतीने आपल्या आहारामध्ये समावेश केला तर त्याच्यामधलं जे कर्क्युमिन आहे तर ते चांगल्या पद्धतीने शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होईल आणि त्याचे खूप सारे फायदेही आपल्याला मिळतील. कर्क्युमिन हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये किंवा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जेवढ्या नॅचरल फॉर्ममध्ये घ्याल तर त्याचं तेवढं जास्त चांगलं ॲब्सॉर्प्शन होईल. तर त्याच्यामुळे अशा ह्या ज्या टॅबलेट वगैरे आहेत तर त्याच्यामधलं कर्क्युमिन शरीरामध्ये जे ॲब्सॉर्ब होण्याचे जे चान्सेस आहेत तर ते कमी आहेत. सगळ्यात पहिली टिप म्हणजे जेव्हा पण आपण हळद आपल्या आहारामध्ये समावेश करत आहोत तर हळदीसोबत हेल्दी फॅटचाही समावेश करायचा आहे. कारण हळदीमधले जे कर्क्युमिन आहेत तर हे फॅट सोल्युबल आहेत. हे फॅटमध्ये चांगले विरघळतात आणि आपल्या शरीरामध्ये चांगले ॲब्सॉर्ब होतात. हळदीमध्ये हेल्दी फॅट ॲड करणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही ओन्ली फक्त पाण्यामध्ये हळद मिक्स करून जर घेत असाल तर त्याच्यामधले जे कर्क्युमिन आहेत तर ते तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने ॲब्सॉर्ब होणार नाहीत आणि त्याचे तेवढे व्यवस्थित फायदे होणार नाहीत. पण तेच जर का तुम्ही थोडंसं तूप याच्यामध्ये ॲड केलं तर कर्क्युमिन हे त्याच्यामध्ये चांगले सोल्युबल होतील आणि त्याचा तुमच्या शरीराला खूप सारा फायदा होईल. कारण पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फॅट नाहीत आणि म्हणूनच आपण जेव्हा भाज्यांमध्ये हळद ॲड करतो तर त्यावेळेस ती फोडणीमध्ये टाकतो. कारण फोडणीमध्ये फॅट आहे, त्याच्यामध्ये आपण तेल आणि तूप वापरतो की ज्याच्यामध्ये कर्क्युमिन हे फॅट सोल्युबल आहेत आणि अशा पद्धतीने जर आपण आपल्या आहारामध्ये भाज्यांमध्ये
हळदीचा समावेश केला तर कर्क्युमिन हे आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्ब होईल। तर ही एक पद्धत झाली। अजून कुठल्या पद्धतीने आपण आपल्या आहारामध्ये हळद समावेश करू शकतो? हळद आहारामध्ये समावेश करण्याची दुसरी एक पद्धत म्हणजे दूध हळद घेतलं जातं। तर ही पण एक योग्य आणि खूप चांगली पद्धत आहे हा आहारामध्ये हळद समावेश करण्याचा, कारण दुधामध्ये हेल्दी फॅट असतात। मग दूध गाईचं असू दे किंवा म्हशीचं असू दे, बदाम दूध असू दे, तर त्याच्यामध्ये जे दूध तुम्हाला सूट करतं तर त्याच्यामध्ये हळद टाकून तुम्ही हे घेऊ शकता की ज्याच्यामधलं जे कर्क्युमिन आहे तर ते खूप चांगल्या प्रकारे शोषलं जाईल आणि त्याचे खूप सारे तुम्हाला फायदे होतील। झोपण्याच्या अगोदर तुम्ही हे दूध घेऊ शकता, जसं की अर्धा तास अगोदर हे हळद दूध घेतल्याने शरीराची झोप तर चांगली लागते, सोबतच शरीराची झीज भरून निघते, शरीरांतर्गत सूज कमी होते, शिवाय बॉडी रिकव्हरी होते। याच्यासोबतच तुम्ही दुधामध्ये चिमूटभर दालचिनी किंवा चिमूटभर सुंठ पावडर पण टाकू शकता, तर त्याचे अजून खूप सारे चांगले फायदे मिळतील। अजून एक टिप, जेव्हा पण तुम्ही आहारामध्ये हळदीचा समावेश करताय तर त्याच्यामध्ये आवर्जून 2-3 चिमूट काळी मिरीचा वापर करा, कारण काळी मिरीमध्ये जो पिपेरिन नावाचा जो घटक आहे तर तो कर्क्युमिन हे चांगल्या प्रकारे शोषण्यासाठी मदत करतो। त्यामुळे तुम्ही काळी मिरीचाही वापर करू शकता। अगदी 2 चिमूट जरी घातलं तरी चालेल, पण नक्की काळी मिरीचा वापर करा, कारण जी लो बायो अवेलेबिलिटी आहे तर ती एन्हान्स करण्यासाठी ह्याचा वापर होतो। काळी मिरीमध्ये जे पिपेरिन आणि कर्क्युमिन हे जेव्हा दोन्ही एकत्र घेतलं जातं तेव्हा 200 पटीने जास्त कर्क्युमिन आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होतं। सो काळी मिरीचाही जेव्हा तुम्ही हळद डाएटमध्ये आहारामध्ये समावेश करता तेव्हा नक्कीच काळ्या मिरीचाही वापर तुम्ही करू शकता। हळदीचे गुणधर्म काय, हळद घेण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत, शिवाय हळदीतला कुठला घटक हा आपल्या शरीरासाठी खूप गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे, हे सगळं आपण पाहिलं। आता आपण पाहूयात की हळद दूध बनवण्याची परफेक्ट रेसिपी काय, परफेक्ट पद्धत काय। तर याच्यासाठी 1 ते 1.5 कप दूध घ्यायचं आहे, हे मंद आचेवरती गॅसवरती उकळण्यासाठी ठेवायचं आहे। याच्यामध्ये 1 छोटा चमचा किसलेलं आलं टाकायचं आहे, सोबत थोडीशी तुळस, थोडासा गवती चहा, 2 ते 3 चिमूट मिरपूड टाकायचे आणि 2 छोटे चमचे हळद टाकायचं आहे। हे सगळं मिक्स करून उकळण्यासाठी ठेवून द्यायचं। एकदा का दूध उकळलं की हे दूध एका कपामध्ये गाळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये गरज नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर पाव चमचा तूप घेऊ शकता। जर का तुम्हाला हळद ही दुधामधून नाही घ्यायची, पाण्यामधून घ्यायचं असेल तर 2 कप दूध पाणी तुम्ही गॅसवरती मंद आचेवरती उकळण्यासाठी ठेवायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चिमूट मिरपूड आणि 2 छोटे चमचे हळद टाकायचं आहे आणि हे मिक्स करून एकदा उकळलं की हे गाळून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही पिणार आहात तर त्यावेळेस 1 छोटा पाव चमचा ह्याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे, म्हणजे हेल्दी फॅट ॲड करायचं आहे की तुमच्या बॉडीमध्ये, जेणेकरून हे सगळे कर्क्युमिन आणि ॲड होईल आणि तुम्हाला खूप सारे फायदे मिळतील। तर अशा पद्धतीने तुम्ही दूध हळद किंवा दूध पाणी तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा। तर ह्या दोन्ही रेसिपीने तुम्ही हळद तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता, तर नक्की करून पहा, त्याचे खूप सारे तुमच्या शरीराला फायदे होतील। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत। लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। थँक्यू।